जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 245. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे करुणानिधान रामा, तुमच्या चरणी चित्तलय व्हावा याच एका हेतूनं हे श्रीरामचरितमानस पठण चिंतन आम्ही करतोय. या व्यतिरिक्त कोणतीही कामना जर आमच्या हृदयामध्ये वास करत असेल तर ती आपल्या अगाध करुणेनं कृपया काढून टाकावी. तुमच्या चरणी अखंड वसण्याशिवाय इतर कोणतीही इच्छा हृदयामध्ये जन्मच घेऊ नये, जेणेकरून या संसार चक्रामध्ये पुन्हा आम्ही फसणार नाही, अशी विनंती प्रभूचरणी करून आजच्या ह्या भागाला सुरुवात करूया. काल आपण बघितलं की अंगदानं कोणतीही तमा न बाळगता, कोणतंही भय न बाळगता रावणासारख्या बलाढ्य शत्रूसमोर प्रभूंचा उदो उदो करून गौरव केलाय आणि रावणाला खरी खोटी सुनावली आहे. अजूनही हा भाग संपलेला नाही, त्यामुळे तुलसीदास काय म्हणतायत हे आज त्वरित सुरू करूया. जेव्हा रावण स्वतःचाच मोठेपणा सांगतोय आणि अंगदाची निर्भत्सना करतोय की दुसऱ्या वीराचं बल मला काय सांगतोस, असं म्हटल्यानंतर अंगद म्हणाला, कह अंगद सलज्ज जग माही, रावण तोही समान को नाही. लाजवंत तव सहज सुभाऊ, निज मुख निज गुण कहसी न काऊ. सिर अरु सैल कथा चितरही, ताते 12 तै कही. सो भुज बल राखे हो उरघाली, जीते हो सहस बाहुबली बाली. सुनुमति मंद देही अब पूरा, काटे शीस की होई असुरा. इंद्रजाली कहूँ कहियन बीरा, काटई निज कर सकल शरीरा. जरहि पतंग मोह बस, भार बहहि खर वृंद. ते नहीं सूर्य कहावही, समुझि देखु मति मंद. अब जनि बत बढ़ाव खल करही, सुनु मम बचन मान परिहरही. 10 मुख में न बसी ठियायमु, अस बिचारी रघुबीर पठायऊ. बार बार अस कहई कृपाला, नहीं गजारी जसु बधे सुकाला. मन महु समुझी बचन प्रभु के रे, सहेउ कठोर बचन 60 तेरे. नाहित करी मुख भंजन तोरा, लई जाते सीतहि बर जोरा. जानेउ तव बल अधम सुरारी, सुने हरियानि पर नारी. तई निशिचर पति गर्भ बहुता, मैं रघुपति सेवक कर दूता. जौन राम अपमान ही डरऊँ, तो ही देखत अस कौतुक करऊँ. तो ही पटकी महिषेन हति, चौपट करी तव गाऊँ. तब जुबतिन्ह समेत 60 जनक सुत ही लई जाऊँ।
जो अस करऊं तदपि न बड़ाई, मुए ही बधे नहीं कछु मनुसाई। कौल काम बस कृपी न विमूढ़ा, अति दरिद्र अजसी अति बूढ़ा। सदा रोग बस संतत क्रोधी, विष्णु विमुख श्रुति संत विरोधी। तनु पोषक निंदक अघ खानी, जीवत सव सम 14 प्राणी। अस बिचारी खल बधऊन तोही, अवजनी रिस उपजावसी मोही। सुनि सकोप कह निसिचर नाथा, अधर दसन दसी मीचत हाथा। प्रभू श्रीरामांचं बल मला काय सांगतोस, या शब्दांवर अंगद क्रुद्ध झाला आणि म्हणतोय, अरे रावणा, तुझ्यासारखा लज्जित जगामध्ये कोणी नाही. लाज हा सहज स्वभाव आहे जणू तुझा. जणू तू तुझ्या तोंडानं स्वतःचे गुण कधी सांगतच नाहीस असं मला म्हणतोयस. स्वतःची शिरं तोडणं आणि कैलास पर्वत उचलणं या गोष्टीच तुझ्या मनावर इतक्या ठसल्या आहेत की 20 वेळा तरी मला त्याच गोष्टी तू सांगतोयस. पण ज्या भुजांनी सहस्रबाहू आणि वालीला जिंकलंस ते आपल्या भुजांचं बळ मात्र तू टाळलंस सांगायचं. म्हणजे त्या भुजबलावर सुद्धा वालीच्या समोर तुझा निभाव लागू शकला नाही हे तू सांगितलं नाहीस मला. त्यामुळे अरे मंदबुद्धी रावणा, आता बास कर. शिर स्वतःची तोडल्यानं कोणी शूरवीर होतं का? जादूगार सुद्धा आपल्या हातांनी शरीर कापतो, पण जादू करणाऱ्याला कोणी वीर म्हणतं का? त्यामुळे हे मूढा, पतंग आणि कीटकसुद्धा मोहामुळं त्या आगीकडे आकृष्ट झाल्यानं जळून मरून जातात. गाढवं ओझं घेऊन चालतात म्हणून काही त्यांना कोणी शूर म्हणतं का? त्यामुळे हे दुष्टा, आता उगीच बडबड करू नकोस. मी सांगतोय ते ऐक आणि तुझा अभिमान सोडून दे. हे दशमुख रावणा, मी खरं तर दूताप्रमाणे तह करायला आलोच नाही. श्री रघुनाथांनी मला याकरता पाठवलंय म्हणून मी आलोय, कारण माझे कृपा निधान आहेत श्रीराम. आणि वरचेवर असं म्हणतात की कोल्ह्याला मारल्यानं सिंहाला काही कीर्ती मिळत नाही. त्यामुळे प्रभूंचं म्हणणं मी समजून घेतलंय मनापासून, म्हणून तुझं कठोर बोलणं ऐकून घेतोय. नाहीतर तुझं तोंड करी मुख भंजन म्हटलंय पहा. तुझं तोंड धुळीला मिळवून सीतामातेला मी जबरदस्तीनं घेऊन गेलो असतो. अरे अधमा, देवांच्या शत्रू, एकटी असताना माझ्या सीतामातेला परस्त्रीला तू चोरून आणलंस तेव्हाच मी तुझं बळ ओळखलंय. राक्षसांचा राजा आहेस तू, अहंकारी आहेस हे माहीत आहे मला, पण मी रघुनाथांचा सेवक सुग्रीव याचा सेवक आहे. आहा, दासानुदास ही पदवी अंगदानं सार्थ केली आहे. रघुनाथांचा सेवक आहे सुद्धा म्हणाला नाही पहा इथे. रघुनाथांचे सेवक सुग्रीव, त्यांचा मी सेवक आहे. त्यामुळे म्हणतोय की यात श्रीरामांचा अवमान होईल म्हणून मी जर घाबरत नसतो तर तुझी फजिती अशी केली असती की तुला जमिनीवर आपटून तुझ्या सर्व सेनेचा संहार करून आणि तुझी लंका नष्टभ्रष्ट करून तुझ्या स्त्रियांसह मी जानकीला घेऊन गेलो असतो. बरं का, अंगदानं काहीच कमी ठेवलेली नाही रावणाची निर्भत्सना करण्यामध्ये. पण पुढे म्हणतोय, जऊ असं करऊ तदपि न बडाई. असं केलं तरी त्यात काही माझं मोठेपण नाही, कारण मेलेल्याला मारण्यात काय बहादुरी आहे. जो वाममार्गी आहे, जो कामी आहे, जो कंजूष आहे, अत्यंत मूर्ख आहे, दरिद्री आणि बदनाम आणि म्हातारा आहे, नेहमीच जो रोगी आहे, नित्य संतापणारा आहे, भगवान विष्णूंना विनमुख आहे, वेद आणि संत विरोधी आहे, केवळ स्वतःचं शरीर पोषण करून दुसऱ्याची निंदा करणार आहे आणि अघखानी आहे, पापांची खाण आहे, असे सर्वजण जिवंतपणीच मेल्यासारखे असतात.
त्यामुळे तू तसा मृतवतच आहेस, तुला काय परत मारायचं. त्यामुळे या विचारानं मी तुला मारलेलं नाही, पण आता तू माझा क्रोध वाढवू नकोस. अशा रीतीनं अंगदानं काहीच बाकी ठेवलेलं नाही. रावणाला पूर्ण त्याचा चित्रपट जणू डोळ्यांसमोर उभा केला आहे अंगदानं, कोणतीही भीती न बाळगता. आणि साहजिकच अत्यंत दुरभिमानी रावण यावर अत्यंत क्रोधित होऊन उठलाय. दात ओठ खात हात चोळत म्हणतोय, रे कपी अधम मरन अब चहसी, छोटे बदन बात बड़ी कहसी, कटु जलपसी जड कपि बल जाके, बल प्रताप बुद्धि तेज जनता के, अगुन अमान जानिते ही दीन पिता बनवास, सो दुख अरुजुबती बिरह, पुनि निसि दिन मम त्रास, जिन्हके बल कर गर्भ तोहि, ऐसे मनुज अनेक, खाहि निसाचर दिवस निसी, मूढ समुझुत चिटेक. रावण म्हणतोय, अरे अधम मरकटा, तुला आता मरायचीच इच्छा झाली आहे म्हणून असा लहान तोंडी मोठा घास घेतोयस. अरे मूर्ख वानरा, ज्याच्या बळावर तू असं कडवट माझ्याबद्दल बोलतोयस त्याच्यामध्ये आहे तरी काय? बळ, प्रताप, बुद्धी, तेज काहीच नाही. गुणहीन आणि मानहीन आहे असं समजूनच पित्यानं त्याला वनवास दिलाय. त्याला स्वतःचं दुःख आहे, त्यावर तरुण पत्नीचा विरह आहे आणि रात्रंदिवस माझं भय आहे. ज्याच्या बळावर तुला एवढा गर्व आहे अशा अनेक मनुष्यांना माझे राक्षस दिवस रात्र खात असतात. त्यामुळे हे मूर्खा, हट्ट सोड आणि विचार कर. हे रावण बोलला मात्र. जब तेहि कीन्ही राम कै निंदा, क्रोधवंत अति भयभु कपिंदा, हरिहर निंदा सुनई जो काना, होई पाप गोघात समाना. ज्यावेळी रावणानं अशा रीतीनं प्रभू श्रीरामांची निंदा केली, काय खरंच ना, म्हणजे रावण असो, कंस असो, शिशुपाल असो, काय तो विरोध, काय तो द्वेष. म्हणजे माईक बुद्धी कुठल्या लिमिटपर्यंत जाऊन आम्हाला फसवू शकते आणि आम्हाला खड्ड्यात घालू शकते याची उदाहरणं आहेत ही. त्यामुळेच महाराज म्हणतात, बुद्धिभेद होण्यापासून सांभाळा. आणि अशा रीतीनं या वचनांनी मात्र कपिश्रेष्ठ अंगद अत्यंत क्रुद्ध झाला. कारण शास्त्रांमध्ये सांगितलंय की आपल्या कानांनी भगवान हरी, श्रीहरी आणि श्रीहर, विष्णू आणि शिव यांची निंदा ऐकणं हे गोवधाच्या पापा इतकं बलिष्ठ पाप आहे. होय पाप गोघात समाना. त्यामुळे हे मात्र अंगदाला सहन झालं नाही. कटकटान कपि कुंजर भारी, दुभुज दंड तमकी महिमारी, डोलत धरनी सभासद खसे, चले भाजी भय मारुत ग्रसे, गिरत संभारी उठा दस कंधर, भूतल परे मुकुट अति सुंदर, कछुते ही लई निज सिरहि सवारे, कछु अंगद प्रभु पास पबारे. वानरश्रेष्ठ अंगदानं खूप जोरात दात ओठ खाल्ले आणि आवेशानं आपले भुजदंड पृथ्वीवर जोरात आपटले. असे आपटले की पृथ्वी हादरली. आसनांवर बसलेले सभासद खाली पडले आणि चले भाज भय मारुत ग्रसे, भयानं ग्रस्त होऊन पळून गेले काही तर.
रावण पडता पडता वाचला सिंहासनावरून, पण त्याचा अत्यंत सुंदर असा मुकुट मात्र जमिनीवर पडला. त्याचे सर्व मुकुट, 10 शिरांवरचे 10 मुकुट जमिनीवर पडले. काही त्यातले त्यानं उचलून पुन्हा आपल्या डोक्यावर बसवले आणि काही आमच्या अंगदानं उचलून प्रभू श्रीरामांच्याकडे फेकून दिले. बरं का. जेव्हा हे मुकुट दिसले तेव्हा आवत मुकुट देखी कपि भागे, दिनही लूक परन विधि लागे, की रावण करी कोप चलाए, कुलिस चारी आवत अति धाये, कह प्रभु हसी जनि हृदय डराहु, लूकन असनि के तु नहीं राहु, एक किरीट 10 कंधर के रे, आवत बाली तनय के प्रेरे, तर की पवन सुत कर गहे, आनि धरे प्रभु पास, कौतुक देखहि भालु कपि, दिन कर सरिस प्रकाश, उहास कोपि दसानन, सब सन कह तरि साई, धरहु कपिहि धरि मारहु, सुनि अंगद मुसुकाई. अंगदानं श्रीरामांकडे भिरकावून दिलेले ते मुकुट रावणाचे बघून काही वानर पळू लागले, की त्या असे ते मुकुट होते वज्रानी लेपित, की ते म्हणू लागले की विधात्या, दिवसासुद्धा उल्कापात सुरू झाला की काय, की रावणानं 4 वज्र फेकलेत आमच्या बाजूनं क्रोधित होऊन, जी अशी वेगानं येत आहेत. आणि असं वानर म्हणताना प्रभू मात्र हसत होते आणि म्हणाले, घाबरू नका, या उल्का नाहीत, वज्र नाही किंवा राहू केतूसुद्धा नाही. अरे वानरांनो, हे रावणाचे मुकुट आहेत, अंगदानं फेकलेत ते येत आहेत आपल्याकडे. आणि हे बघून आमच्या पवनसुत हनुमंतांनी उडी मारून ते सर्व मुकुट हातांनी पकडले आणि प्रभूंजवळ आणून ठेवले. अस्वल आणि वानर ही मजा बघत होते. सूर्यासारखा त्या मुकुटांचा प्रकाश होता पहा. आणि इकडे रावण मात्र सभेत रागानं सर्वांना म्हणतोय, या माकडाला पकडा आणि मारून टाका. आणि हे ऐकून अंगद मुसुकाई, हसायला लागला अंगद. तेव्हा एही बधी बेगी सुभट सब धावहु, खाहु भालू कपि जह जह पावहु, मरकट ही न करहु महि जाई, जियत धरहु तापस द्वौ भाई, पुनिस कोप बोले उजुब राजा, गाल बजावत तो ही न लाजा, मरुगर काटी निग्लज कुल घाती, बल बिलो की बिहरत नहीं छाती, रेत्रिय चोर कुमार गगामी, खलमल राशि मंदमति कामी, सन्यपात जल्पसि दुर्बाधा, भयसि काल बस खल मनुजादा, या को फलु पावहि गो आगे, बानर भालु चपेटनि लागे, राम मनुज बोलत असिबानी, गिरहि न तव रसना अभिमानी, गिरिहि रसना संशय नाही, सिरहि समेत समर महिमाही, सोनर क्यों 10 कंध, बाली बध्यो जेहि एक सर, 20 लोचन अंध धिगत व जन्म कुजाति जड़, तव सो नित की प्यास तृषित राम सायक निकर, तजऊ तो हिते ही त्रास कटु जल्पक निसिचर अधम, मैं तव दसन तोरि बेलायक, आयसु मोहिन दीन रघुनायक, असिरिस होति 10 मुख तोरो, लंका गहि समुद्र
महबोरो गुलरी फल समान तव लंका बसहु मध्य तुम जंतु असंका मैं बानर फल खातन बारा आय सुदीनन राम उदारा. रावण क्रोधित होऊन जेव्हा म्हणाला की सर्व योद्धे त्वरित निघा, जिथं कुठं अस्वल आणि वानरं दिसतील त्यांना खाऊन टाका, सबंध पृथ्वी वानर रहित करा आणि जाऊन त्या दोन्ही तपस्व्यांना जिवंत पकडून आणा. आणि हे रावणाचे निर्लज्ज सकोप बोल ऐकून युवराज अंगद संतापला आणि म्हणतोय की बडबड करायला लाज कशी वाटत नाही तुला. अरे रावणा, निर्लज्जा, कुलनाशका, गळा कापून घे स्वतःचाच आणि आत्महत्या कर. माझं बळ पाहूनही तुझी छाती विदीर्ण होत नाही का? काय कॉन्फिडन्स आहे पहा अंगदाचा, फार सुंदर. म्हणतोय, अरे स्त्रीला चोरणाऱ्या, अरे कुमार्गगामी दुष्टा, पापांची खाण, मंदबुद्धी आणि कामातूर असलेल्या रावणा, तू कशाला वात झाल्याप्रमाणे बरळतोयस? काळाच्या मुखामध्ये आहेस तू, लक्षात घे दुष्ट राक्षसा. नंतर जेव्हा वानर आणि अस्वल तुला मारतील तेव्हा तुला याचं फळ मिळेल. श्रीरामांना तू मनुष्य आहेत, ते मनुष्य आहेत असं म्हणताना तुझी जीभ झडली कशी नाही? सर्व जिभा तुझ्या झडून डोक्यांसोबतच रणभूमीवर पडतील यात काही शंका नाही. अरे दशकंधर, ज्यानं एकाच बाणानं वालीला मारलं तो मनुष्य असेल का? अरे कुजाती मूर्खा, 20 डोळे असूनही तू अंधळा आहेस. तुझ्या जन्माचा धिक्कार असो. माझ्या श्रीरामांचे बाण तुझ्या रक्ताचे पिपासू आहेत, ते तहानलेले राहू नयेत. श्रीरामांचे बाण तहानलेले राहू नयेत या भीतीनं मी तुला सोडून देतो. तू किती कडू बडबड केलीस तरी नीच राक्षसा, मी तुला सोडून देतो. खरं तर तुझे दात तोडायला मी समर्थ आहे, पण काय करू, श्रीरामांनी मला आज्ञा दिलेली नाही. असा क्रोध येतोय तुझ्यावर, तुझी दाही तोंड तोडून टाकावीत आणि तुझी लंका उचलून समुद्रात फेकून द्यावीशी वाटतेय मला. तशीही तुझी लंका उंबराच्या फळासारखी आहे. सर्वजण तुम्ही त्यातले किडे आहात आणि अज्ञानी आहात, त्यामुळे निर्भयपणे राहताय. मी वानर आहे, हे उंबराचं फळ लंका खायला मला कितीसा वेळ लागला असता, पण माझ्या कृपानिधान रामांनी मला तशी आज्ञा दिलेली नाही. आणि हे अंगदाचे बोल ऐकून रावण काय म्हणतोय, जुगुती सुनत रावण मुसुकाई, मूढ सिखी कह बहुत झुठाई, बालिन कबहु गाल असमारा, मिलित पसिध तै भये सिलवारा. अंगदाचं ते उपरोधिक बोलणं ऐकून सुद्धा हसतोय रावण आणि म्हणतोय, अरे मूर्खा, असं हे खोटं बोलायला तू कुठं शिकलास? तुझा पिता वाली अशा काही गप्पा मारत नव्हता. मला वाटतंय त्या तपस्व्यांना भेटल्यामुळे तू लबाड झालायस. आणि हे ऐकून अंगदानं काय केलं पहा, साचे हूँ मैं लबार भुज बिहार, जौन उपारी हूँ तव दस जिहार, समुझी राम प्रताप कपि कोपा, सभा माझ पन करी पद रोपा, जौ मम चरण सकसी सठटारी, फिरहि रामु सीता मैं हारी, सुनहु सुभट सब कह दस सीसा, पद गही धरनी पछारहु कीसा. काय सेवक आहे पहा, काय सेवकत्व, काय दास्यत्व आहे पहा. दास कोण? ज्याचा आपल्या स्वामीवर अढळ विश्वास असतो तो दास. त्यामुळे अंगद म्हणतोय, अरे 20 भुजांच्या राक्षसा, जर तुझ्या 10ही जिभा मी उपटून टाकल्या नाहीत तर मी खरा लबाड ठरेन. आणि अशा रीतीनं श्रीरामचंद्रांचा प्रताप आठवताच अंगद अत्यंत क्रुद्ध झाला आणि रावणाच्या सभेमध्ये प्रतिज्ञापूर्वक आपला पाय जमिनीवर रोवला आणि म्हणतोय, काय पहा बरं, अरे मूर्खा, जर तू माझा पाय हलवू शकलास
तर श्रीराम परत जातील आणि मी सीतेला गमावून बसेन. काय वाक्य आहे पहा अंगदाच, काय विश्वास आहे पहा. आणि हा विश्वास कुठून येतो? आपल्या स्वामींच्या बळावर हा विश्वास येतो. केवढं शिकण्यासारखं आहे. तसं बघितलं तर अंगद आहे, बलाढ्य आहे, बलवान आहे, पण त्याच्याहून बलवान वानर होते की सैन्यामध्ये? हनुमंत आहेत प्रत्यक्ष. पण अंगदाला आपल्या स्वामींवर इतकी दृढ श्रद्धा आहे, इतका दृढ विश्वास आहे, आणि रामांनी मला दूत म्हणून पाठवलंय ह्याचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोणतंही कार्य करायला तो मागं पुढं बघत नाही. या गोष्टी श्रीरामांनी त्याला सांगून पाठवल्या आहेत का? तर नाही. केवळ दोन्ही पक्षी हित होईल असं बघ, एवढंच श्रीरामांनी सांगितलंय खरं तर. पण ज्या वेळेला आपल्या स्वामींच्या मान सन्मानाचा, प्रतिष्ठेचा प्रश्न आला, तिथे अंगदाने श्रीरामांचं नाव घेतलंय आणि आपला पाय त्या रावण सभेमध्ये रोवून अंगद अत्यंत विश्वासानं उभा टाकलाय. आणि हे जेव्हा बघितलं सर्वांनी, तेव्हा रावण म्हणतोय, सर्व वीरांनो, राक्षस वीरांनो ऐका, पाय पकडा आणि या माकडाला खाली पाडा, बरं का. आणि जेव्हा हे रावण म्हणाला, इंद्रजीत आदिक बलवाना, हर्षी उठे जहत भटनाना, झपटही करी बल विपुल उपाई, पद नटरई बैठही सिरुनाई. काय प्रभू लीलाय पहा. आहा, इंद्रजितासारखी योद्धे सुद्धा अत्यंत हर्षभरीत होऊन उठलेत, सर्व बळ पणाला लावलंय आणि अंगदाचा पाय हलवण्याचा प्रयत्न करून बघतायत, पण काही केल्या तो पाय काही हलत नव्हता. तेव्हा मान खाली घालून हे राक्षसवीर आपापल्या जागी जाऊन बसलेत. आणि आता काकभुशुंडी काय सांगतायत पहा. पुनी उठी झपट ही सुर आरती, टरई नकी सचरन एही भाती, पुरुष कुजोगी जिमी उरगारी, मोह बिटपनही सकही उपारी. काय उपमा दिली आहे पहा. काकभुशुंडी म्हणतायत, देवांचे शत्रू हे सर्व राक्षस पुन्हा पुन्हा उठून धावून जात होते, पण हे काय म्हटलंय, उरगारी, सर्पांच्या शत्रू गरुडाला कथा सांगतायत ना ते. त्यामुळे म्हणतायत की ज्याप्रमाणे विषयी पुरुष काही केल्या आपला मोहरूपी वृक्ष उपटून टाकू शकत नाही, त्याप्रमाणे ते अंगदाचा पाय हलवू शकत नव्हते. केवढी मोठी गोष्ट पहा. मोहरूपी वृक्ष जोपर्यंत विषय हृदयामध्ये आहे तोपर्यंत कुणीच उपटून टाकू शकत नाही. त्या मोहाची दिशा ज्यावेळेला प्रभूचरण होईल त्याच वेळी हृदयातले विषय नाहीसे होतील, हे एका दृष्टीनं काकभुशुंडी इथे सांगतायत. आणि ज्याच्या पाठीमागे, ज्याच्या शिरावर प्रभूंचा हात आहे, त्याचा पाय कोण बरं हलवू शकेल. त्यामुळे कोटिन मेघनाद सम सुभट उठे हर्षाई, झपट ही टरई न कपि चरण, पुनि बैठहि सिरनाई, भूमि न छाडत कपि चरण, देखत रिपुमद भाग, कोटि बिघ्न ते संत कर, मन जिमिनी तिन त्याग. मेघनादासारखे अत्यंत बलशाली वीर योद्धे सुद्धा उठले म्हणतायत, आनंदानं उठले, हर्षाई, वेगानं यायचे अंगदाच्या ठिकाणी. जिथे उभा होता तिथं त्याचा पाय काही उचलत नव्हता, तेव्हा पुन्हा लाजेनं मान खाली घालून जायचे. पुन्हा उपमा देतायत, ज्याप्रमाणे कितीही विघ्न आली तरी संतांचं मन नीती सोडत नाही, त्याप्रमाणे म्हणतायत अंगदाचा पाय भूमीला सोडत नव्हता. काय सुंदर उपमा दिली आहे पहा. विघ्न आणि नीती यांचा खरं तर परस्पर संबंधच नसतो असं संत सांगतात, असे आमचे महाराज सांगतात.
नीतिधर्माचं आचरण हे गुरूंना आवडतं म्हणून त्यामध्ये गुरूंनी जे सांगितलं आहे त्यामध्ये माझं कल्याण आहे म्हणून जो करतो त्याला त्या विघ्नांची तमा वाटत नाही. कारण आपण ह्या रामायणामध्ये सुरुवातीला 2-3 ठिकाणी पुन्हा पुन्हा बघितलं आहे की चांगले चांगले जीवसुद्धा साधकाच्या साधनेमध्ये विघ्न आणतात. पण या विघ्नांना जो घाबरत नाही, केवळ आपल्या सद्गुरूंच्या आपल्या आराध्याच्या बळावर, त्यांच्या कृपेच्या बळावर, तोच फक्त नीतिधर्माला चिकटून राहू शकतो. आणि अशा रीतीनं म्हणतायत अंगदाचा पाय त्या भूमीला चिकटून होता. आणि हे बघून रावणाचा मद नाहीसा झाला, गर्व नाहीसा झाला. कसा? कपिबल देखी सकल ही हारे, उठा आपू कपि के परचारे, गहत चरण कह बाली कुमारा, मम पद गहेन तोर उबारा, गहसीन राम चरण सठ जाई, सुनत फिरा मन अति सकुचाई, भयउ तेज हत श्री सब गई, मध्य दिवस जिमि ससी सोहई, सिंहासन बैठे सिर नाई, मानहु संपत्ति सकल गवाई, जगदात्मा प्राणपति रामा, तासु विमुख किमि लह विश्रामा. कुणालाच जमेना ते अंगदाचं बळ बघून सर्वजणच निराश झालेत. तेव्हा अंगदानं आव्हान दिल्यावर स्वतः रावण उठलाय बरं का. आणि जेव्हा रावण अंगदाचा पाय धरू लागला तेव्हा हा वालीकुमार अंगद काय म्हणाला? माझा पाय धरून तू वाचणार नाहीयेस मूर्खा, तू जाऊन श्रीरामांचे चरण का बरं धरत नाहीस? हे ऐकून रावण ओशाळून परत गेलाय. तेज हत भयवू, सर्व तेज नाहीस झालं त्याचं. माध्यान्हीला जसा चंद्र निस्तेज होतो तसा तो निस्तेज झालाय बलशाली रावण. आणि मान खाली घालून सिंहासनावर जाऊन बसलाय. जणू सर्व संपत्ती गमावली आहे अशासारखा त्याचा चेहरा दिसतोय. आणि इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत, जगदात्मा प्राणपती रामा, तासु विमुख किमिलह विश्रामा. श्रीराम हे संबंध जगाचे आत्मा आणि प्राणांचे स्वामी आहेत. त्यांच्याशी विन्मुख राहणाऱ्याला शांतता कशी मिळेल? आणि आता आमचे शिवभगवान सांगतायत, उमा राम की भ्रुकुटी बिलासा, होई विश्व पुनि पावई नासा, तृणते कुलिस कुलिस तृण करई, तासु दूतपन कहू की मिटरई. आहा, शिवभगवान म्हणतायत, हे उमा, ज्या माझ्या श्रीरामांच्या एका भुवईच्या इशाऱ्यावर विश्व निर्माण होतं आणि तसंच ते नाशही पावतं, जे तृणाला गवताला वज्र बनवू शकतात आणि वज्राला तृण समान बनवू शकतात, त्यांच्या दूताची प्रतिज्ञा कशी बरं सफल होणार नाही? ती टळेल कशी? किमी टरई. अंगद हा त्यांचा दूत आहे, त्यामुळे त्यानं जी प्रतिज्ञा केली आहे की मी माझा पाय हलवून दाखवा, ही प्रतिज्ञा सफल होणार नाही हे शक्य आहे का? असं शिवभगवान विचारतायत. आणि अशा रीतीनं अनेक तऱ्हेनं पुन्हा अंगदानं रावणाला सांगितलंय, पुनि कपि कही नीति विधि नाना, मानन ताहि कालुनिय राना, रिपुमद मथि प्रभु सुजसु सुनायो, यह कही चलो बाली नृप जायो, हतौ न खेत खिलाई खिलाई,
तो ही अब ही का करऊं बड़ाई, प्रथम ही तासु तनय कपि मारा, सो सुनि रावण भयउ दुखारा। जातु धान अंगदपन देखी, भय व्याकुल सब भये विशेषी। रिपुबल धरषि हर्षि कपि, वालि तनय बलपुंज, पुलक शरीर नयन जल, गहे राम पद कंज। अनेक तऱ्हेनं नीती सांगून सुद्धा रावणानं मानलं नाही, कारण त्याचा काळच जवळ आला होता. शत्रूचा गर्व अशा रीतीनं धुळीला मिळवून अंगदानं पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांची सुकीर्ती रावणाला ऐकवली. आणि मग हा राजा वालीचा पुत्र युवराज अंगद काय म्हणत निघाला, हे रावणा, रणभूमीमध्ये तुला खेळवून जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत कशाला मी फुशारकी मारू. आणि तरीही रावण काही बोलला नाही, कारण सभेत येण्यापूर्वीच आपल्या पुत्राला त्यानं मारलंय ही वार्ता ऐकून रावण दुःखी झाला. आणि अशा रीतीनं अंगदाची प्रतिज्ञा यशस्वी झाल्याचं पाहून सर्व राक्षस अत्यंत व्याकुळ झालेत. अशा रीतीनं हा वाली तनय रामसेवक अंगद शत्रूच्या बलाचं मर्दन करून बलाची खाण असलेला हा आनंदानं येऊन त्यानं श्रीरामांची चरणकमलं धरली. शरीर पुलकित झालंय अंगदाचं, नेत्रांमध्ये आनंदाश्रू भरलेत. अशा रीतीनं आपल्यावर जी कामगिरी श्रीरामांनी सोपवली होती ती अत्यंत सुफळ संपूर्ण अशी अंगदानं केलेली आहे. आणि यानंतर मात्र इकडे लंकेमध्ये पुन्हा एकदा मंदोदरी रावणाला समजावतीये. सांझ जानी दस कंधर भवन गयउ बिलखाई, मंदोदरी रावण ही बहुरी कहा समुझाई। कंत समुझी मन तजहु कुमति, सोहन समर तुम्हि रघुपति। रामानुज लघु रेख खचाई, सो नहीं नाघेहु असी मनुसाई। पिय तुम ताहि जितब संग्राम, जाके दूत केरयह काम। कौतुक सिंधु नाघि तव लंका, आयबु कपि के हरि असंका। रखवारे हति बिपिन उजारा, देखत तोहि अच्छते ही मारा। जारी सकल पुर कीन्हे सिछारा, कहाँ रहा बल गर्भ तुम्हारा। अब पति मृषा गाल जनि मारहु, मोर कहा कछु हृदय विचारहु। पति रघुपति नृपति जनि मानहु, अग जगन्नाथ अतुल बल जानहु। बान प्रताप जान मारीचा, तासु कहा नहीं माने ही नीचा। जनक सभा गणित भूपाला, रहे तुम्हु बल अतुल बिसाला। भंजी धनुष जानकी बिहाई, तब संग्राम जीतेहु किन ताहि। सुरपति सुत जानहि भल थोरा, राखा जियत आँखि गहि फोरा। सुपन खा कई गति तुम देखी, तदपि हृदय नहीं लाज विशेषी। बधि बिराध खर दूष नहीं, लीला हत्योक बंध। बाली एक सर मार्यो, तेहि जानहु दस कंध। जेहि जलनाथ बंधायउ हेला,
उतरे प्रभु दल सहित सुबेला, कारुणिक दिन कर कुल केतु, दूत पठाय उतवहित हेतु, सभा माझ जेहि तव बल मथा, करी बरूथ मृगपति जथा, अंगद हनुमत अनुचर जाके, रन बाकुरे बीर अति बाके, तेहि कह पिय पुनि पुनि नर कहु, मुधा मान ममता मद बहु, अह कंत कृत राम विरोधा, काल बिबस मन उपजन बोधा, काल दंड गहि काहु न मारा, हरई धर्म बल बुद्धि बिचारा, निकट काल जेहि आवत साई, तेहि भ्रम होई तुम्हारी ही नाई, दुई सुत मरे दहेउ पुर, अजहु पूर पिय देहु, कृपा सिंधु रघुनाथ भजी, नाथ बिमल जसु लेहु, नारी बचन सुनि बिसिख समाना, सभा गय उठी होत बिहाना, बैठ जाई सिंहासन फूली, अति अभिमान त्रास सब भूली. एक प्रकारे उदास झालेला दशग्रीव रावण संध्याकाळी आपल्या महालात गेला आणि पुन्हा एकदा मंदोदरीनं रावणाला समजावून सांगितलं. म्हणतीये, हे कांत, मनात विचार करा, कुबुद्धी टाका. तुमच्यात आणि रघुनाथांमध्ये युद्ध होणं शोभत नाही. तुम्हाला माहीत आहे ना, त्यांच्या धाकट्या भावानं एक लहानशी रेष काढली, ती सुद्धा तुम्ही ओलांडून जाऊ शकला नाहीत. असं तुमचं पौरुष आहे. हे प्रियतम, ज्यांच्या दूतानं असं केलंय, त्याचं कृत्य असं आहे हनुमंताचं, त्यांना तुम्ही संग्रामामध्ये जिंकू शकाल? सहज खेळाप्रमाणे समुद्र ओलांडून आलेला तो केहरी, कपिकेहरी म्हटले, वानरसिंह हनुमंत तुमच्या लंकेमध्ये निर्धास्तपणे आला होता. रखवालदारांना मारून अशोकवन उद्ध्वस्त केलं त्यानं. अक्षय कुमाराला पाहता पाहता मारलं. संपूर्ण लंका जळून खाक केली, जाळून. त्यावेळी तुमच्या बळाचा गर्व कुठं गेला होता? आता स्वामी, ही खोटी घमेंड मिरवू नका. मी काय सांगते त्यावर विचार करा. हे नाथ, रघुनाथांना केवळ साधा राजा समजू नका. ते चराचराचे स्वामी आहेत, अतुलनीय बलशाली आहेत. त्यांच्या बाणाचा प्रताप मारीचाला चांगला माहीत होता, पण तुम्ही मारीचाचं ऐकलं नाही आणि त्याच्या सांगण्याची अवहेलना केलीत. जनकाच्या सभेमध्ये अगणित राजे होते, तिथं अत्यंत अतुलनीय बलशाली असे तुम्हीच होतात की. पण तिथं शिवधनुष्य मोडून श्रीरामांनीच जानकीला वरलं, तेव्हा तुम्ही त्यांना युद्धात का बरं जिंकलं नाही? मग इंद्रपुत्र जयंताला सुद्धा त्यांचं बळ काहीसं माहीत होतं. श्रीरामांनी केवळ एक डोळा फोडून टाकला त्याचा आणि जिवंत सोडलं त्याला. असा त्यांचा पराक्रम आहे. शूर्पणखेची दशा तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितली आहे, तरी सुद्धा तुम्ही श्रीरामांशी लढण्याचा विचार करताय. याबद्दल तुम्हाला लाज कशी वाटत नाही, विचारते मंदोदरी माता. ज्यांनी विराध खरदूषणाला मारलं, लीला करत अत्यंत लीलया कबंधासारख्या राक्षसाला मारलं, वालीला ज्यांनी एका बाणामध्ये मारलं, त्यांचा मोठेपणा लक्षात घ्या स्वामी. सहजासहजी ज्यांनी समुद्राला सेतू बांधला समुद्रावर, आणि जे प्रभू सेनेसह सुवेल पर्वतावर उतरले, अशा त्या सूर्यकुलाची जणू ध्वजा असलेल्या करुणामय भगवंतांनी तुमच्या कल्याणासाठी दूत पाठवला होता. भर सभेमध्ये येऊन ज्याप्रमाणे हत्तींच्या झुंडी मध्ये येऊन सिंह त्यांना छिन्न भिन्न करतो, त्याप्रमाणे तुमचं बळ त्यानं धुळीला मिळवलं.
असा हा रणवीर अत्यंत बलशाली अंगद आणि हनुमंत हे ज्यांचे सेवक आहेत, हे स्वामी अशांना तुम्ही वारंवार मनुष्य म्हणता. उगीच मान ममता आणि मद यांचं ओझं वाहताय तुम्ही प्रियतम. श्रीरामांना विरोध केलाय तुम्ही आणि काळाच्या पूर्ण दाढेत असल्यामुळे अजूनसुद्धा तुमच्या मनामध्ये ज्ञान निर्माण होत नाहीये. काळ हा काठी घेऊन कुणाला मारत नसतो, तो धर्म बल बुद्धी आणि विचार हिरावून नेतो. केवढी मोठी गोष्ट सांगते पहा मंदोदरी माता. आपण जे म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी, तो काळ काही येऊन कुणाला मारतो का? तर नाही. काय करतो तो काळ जेव्हा येतो तेव्हा तर धर्म हीन करून टाकतो, बलहीन करतो, बुद्धिहीन करतो आणि विचारहीन करतो. त्यामुळे हे स्वामी मरणाची वेळच जणू जवळ आली आहे, त्या अशा मनुष्याला जसा भ्रम होतो त्याला तुमच्यासारखा भ्रम होत असला पाहिजे. 2 पुत्र मारले गेले तुमचे, नगर जळून खाक झालं, पण जे झालं ते झालं. आता तरी चूक सुधारा. श्रीरामांची वैर सोडून द्या आणि रघुनाथांना भजून त्यांची निर्मल कीर्ती प्राप्त करा. अशा रीतीनं पुन्हा एकदा ह्या पतिव्रता स्त्रीनं रावणाला समजावलंय. पण हे बाणासमान बोचणारे बोल ऐकून सुद्धा आपल्या पत्नीचे सकाळ होताच रावण पुन्हा सभेमध्ये गेला आणि अभिमानीच आहे तो, त्यामुळे निर्भयपणे गर्विष्ठपणे पुन्हा जाऊन सिंहासनावर बसलाय. अशा रीतीनं हा भाग कथेचा इथे पूर्ण होतो, जिथे अंगदानं आपली स्वामी भक्ती, आपली निष्ठा, आपली भक्ती, आपलं प्रेम आणि त्यांच्या प्रतापामुळे हृदयामध्ये निपजलेला पराक्रम यांचं दर्शन आम्हाला घडवलं. असा अंगदासारखा पाय रोवून आयुष्यामध्ये उभे राहण्याची ताकद आम्हाला गुरुबळानं यावी, हीच त्या करुणानिधानाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि इकडे सुएल पर्वतावर काय झालं अंगद परत आल्यानंतर, हा कथाभाग पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.